Am I audible? Clearly? Okay. Okay. So let's start our class. I'm sharing my screen. Can you see my screen? Wait a minute. I'm sharing again. Okay. Can you see it now? Okay. Okay. 5 students are there. Have you all given attendance? Aniket, Karnika. Okay. Wait a minute. So we will start with our new lesson, that is getting to know India. We have completed our last lesson about maths. Okay. We have studied signs and symbols, types of maps. Can you remember 3 types of maps? Then how we can use signs and symbols. हे सगळे सिम्बॉल्स आपण स्टडी केले होते. कुठल्या सिम्बॉलला काय बोलतात. हे जे इथे साइन्स दिलेले आहेत आणि काही सिम्बॉल्स दिलेले आहेत. व्हॉट इज साइन्स अँड व्हॉट इज सिम्बॉल्स. सो त्याचाच नेक्स्ट पार्ट आपण आज स्टडी करणार आहोत. मॅथ्सचाच आपल्याला नेक्स्ट पार्ट, म्हणजे आपल्याला आता 3 टाइप्स ऑफ मॅप समजलेत. तर आता जस्ट आपल्याला इंडियाचा मॅप स्टडी करायचा आहे. या लेसनमध्ये आपल्याला इंडियाच्या मॅपमध्ये रिव्हर्स कुठे आहेत, माउंटन्स कुठे आहेत, किंवा मग प्लॅटूज, लेक्स, या सगळ्याचा स्टडी करायचा. आणि आपण हा जो मॅप, हा सेकंड मॅप जो दिसतोय बघा, आपला इंडियाचा मॅप आहे. मी मोबाईल उभा धरते स्क्रीन, सो यू कॅन सी क्लिअरली. सो हा जो मॅप आहे आपला, तर त्याच्यामध्ये बघा वेगळे वेगळे कलर्स दिसत आहेत. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ कलर्स. सो वी हॅव स्टडीड दिस टाइप ऑफ मॅप ऑल्सो, है ना. लास्ट लेसन मध्ये आपण लेअर टिंटिंग मॅप स्टडी केला होता. रंग पद्धती मॅप, रंग पद्धतीचा नकाशा स्टडी केला होता, आठवत आहे. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स आपण लर्न केले होते. खाली कॉर्नर मध्ये बघा, वेगवेगळ्या हाईटनुसार कोणते कलर यूज करायचे हे आपण स्टडी केलं होतं. तर तसाच हा जो इंडियाचा मॅप आहे तो लेअर टिंटिंग मॅप आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला ग्रीन कलर आहे तिथे प्लॅटू आहे, किंवा मग ऑरेंज कलर आहे तिथे किती हाईट आहे. हाईटनुसार वेगवेगळे कलर्स दिलेले आहेत ह्या मॅपमध्ये. वेगवेगळ्या रंग पद्धतींचा वापर केलेला आहे. तर ह्या सगळ्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे.
मेक फ्रेंड्स विथ मॅप. तर नकाशा हे आपले मित्र आहे. तर नकाशांना आपण मित्र बनवूया. लेट मेक फ्रेंड्स विथ मॅप. Look at the map of India given below. It shows the different rivers in India. You must be familiar with some of the names. They are often mentioned in patriotic songs. खाली जो मॅप दिलेला आहे तो आपल्याला पाहायचा आहे. आणि त्याच्यामध्ये काय दिसतंय? ह्या ज्या सगळ्या ब्ल्यू नेटवर्क आवाज येत नव्हता का? यस आता येतोय? ओके. तुझा पण आवाज मला ब्रेक होतोय. आतापर्यंत सांगितलेला आला का आवाज? आता आपण जे रिवाइज केलं त्याचा आवाज आला का? ओके. मला असं वाटलं की लेसन स्टार्ट केलं तिथपासून म्यूट होतं की काय. तर हे जे आहे आर आणि आर डॉट आणि पुढे त्या रिव्हरचं नेम आहे. म्हणजे आर डॉट गंगा, आर डॉट गोमती, आर डॉट यमुना आणि ह्या सगळ्या ज्या रिव्हर आहेत बघा. तर ह्या सगळ्या रिव्हर कशा दिसतात? एकमेकांना जॉईन झालेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक नदी जी आहे ती कुठल्या ना कुठल्या नदीशी जॉईन होते आणि नंतर समुद्राला जाऊन मिळते. तर इकडे बघा आर चांबल, आर डॉट सिंध. तर सिंध नदी आहे, बेटवा, केन या सगळ्या नद्या कुठे मिळत आहेत? तर गंगा नदीला मिळतात ह्या सगळ्या. तर म्हणजे जिथून गंगा उगम पावते, हिमालयातून जेव्हा गंगेचा उगम होतो ती पुढे पुढे जसं जसं जाते तसं तिला 4 नद्या येऊन मिळतात गंगेला आणि पुढे यमुना नदी पण मिळते. तर अशा प्रकारे ह्या ज्या नद्या आहेत त्या एकमेकांना जॉईन होतात. आता इकडे बघा इंडस रिव्हर आहे, चेनाब, रावी, सतलुज ह्या सगळ्या नद्या एकमेकांना इंडस नदी जिथून म्हणजे वाहते, फ्लो होते, तिथून ह्या सगळ्या नद्या त्याला जॉईन झालेल्या आहेत. आणि पुढे त्या समुद्राला जाऊन मिळतात, अरेबियन सीला जाऊन मिळतात. तर म्हणजे ह्या सगळ्या नद्या ज्या आहेत त्या कुठे ना काही नद्या 4-4 नद्या 5-5 नद्या एकमेकांना जॉईन होतात. तर ह्या नद्यांचं जसं की नेटच पसरलं बघा. पूर्ण इंडियाच्या मॅपवरती बघा आपल्याला सगळीकडे रिव्हर रिव्हर दिसतील. म्हणजे पूर्ण भारतामध्ये प्रत्येक स्टेटमध्ये एक 4-5 तरी रिव्हर्स आहेत. ऐकायला येतं स्टुडंट? ओके. तर पूर्ण असं जसं की जाळं पसरलंय, पूर्ण नद्यांचं जाळं आहे आपल्या भारत देशामध्ये. खूप सगळ्या नद्या आहेत. आणि आपण जे पेट्रियाटिक सॉन्ग बोलतो म्हणजे आपलं राष्ट्रगीत, त्याच्यामध्ये आपल्या बघा जनगण मन जे सॉन्ग आहे त्याच्यामध्ये खूप सगळ्या पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग है ना. तर सगळ्या नद्या विंध्य, हिमाचल म्हणजे माउंट हिमाचल आहे, यमुना, गंगा ह्या नद्या आहेत. पेट्रिऑटिक सॉन्ग मध्ये सुद्धा आपल्याला नद्यांच्या इन पेट्रिऑटिक सॉन्ग म्हणजे ह्या ज्या रिव्हर्स आहेत त्या पेट्रिऑटिक सॉन्ग मध्ये आपण 1 मिनिट स्टुडंट. तनू तनू
ओके, सॉरी स्टुडंट. कुठे गेला आपला बुक? So, our country is rich with many rivers, mountains and plateaus. ऐकू येते स्टुडंट्स? ओके, थँक्यू. तर आपल्या भारत देशामध्ये खूप सगळ्या नद्या आहेत, पर्वत आहेत आणि प्लॅटूज आहेत. पर्वतापेक्षा जो सपाट भाग असतो म्हणजे थोडासा उंच आणि नंतर सपाट म्हणजे प्लॅटू, पठार बोलतात त्याला. तर अशी खूप सगळ्या नद्या आहेत, पर्वतरांग आहेत, प्लॅटूज आहेत. सम ऑफ देम हॅव बीन शोन ऑन द मॅप. विच ऑफ द नेम्स गिवन ऑन द मॅप सीन फॅमिलियर. म्हणजे त्यातल्या काही जी नावं जी आहेत ती आपल्याला नकाशामध्ये दिलेली आहेत. आणि त्याच्यातले फॅमिलियर म्हणजे ओळखीचे कुठल्या वाटतात बघा बरं. कितीतरी म्हणतो ना आपण गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, नर्मदा, गोदावरी, ह्या खूप सगळ्या नद्या भेटतील बघा इथे तुम्हाला. इकडे महाराष्ट्र दिसेल तुम्हाला. सह्याद्री माउंटेन जिथे लिहिलंय मी, जिथे स्क्रीन थोडी बिग केलेली आहे, तर तिथे गोदावरी आहे, तापी, या सगळ्या आपल्या महाराष्ट्रातल्या नद्या आहेत. नर्मदा, भीमा, भीमा नदी आहे, अजून वर्धा, साबरमती, ह्या गुजरात मधल्या साबरमती नदी, नर्मदा, माही. तर खूप सगळ्या नद्या आहेत. म्हणजे एवढ्याच नाही तर अजून पण खूप आहेत, पण त्यांनी ज्या मेन मेन रिव्हर्स आहेत त्यांचे इथे नेम्स दिलेले आहेत. अशा तर अजून खूप सगळ्या नद्या आहेत. गुजरातमध्ये सुद्धा इथे 2-3च नावं दिलेली आहेत त्यांनी, साबरमती, माही, नर्मदा. तशा तर गुजरातमध्ये सुद्धा अजून भरपूर रिव्हर्स आहेत. तर बरीचशी आपल्याला फॅमिलियर आहे. तसंच खूप सगळे खाली जी माउंटन आहेत किंवा लेक आहेत ते खाली दिलेले आहेत. जसं की झास्कर माउंटन. माउंटनचे नेम जे आहेत ते खाली दिलेत बघा. झास्कर माउंटन आहे किंवा अजून कुठला माउंटन दिसतोय शोधा. लेक दिसतोय, राकस लेक दिसतोय, मानसरोवर लेक. इथे हे ब्ल्यू कलर मध्ये दिसतात, गंगा रिव्हर दिसते, गंगा यमुना, ह्या रिव्हर्स दिसत आहेत. वेगवेगळे लेक दिसतात, सांबार लेक. जे सर्कल दाखवले म्हणजे तिथे काय आहे, लेक. सर्कल, व्हाईट कलरचा सर्कल जो आहे, व्हाईट डॉट म्हणजे काय आहे, लेक. त्याच्यानंतर हिल जी आहे ती लाईट ऑरेंज कलरनी महादेव हिल, ही लाईट ऑरेंज कलर मध्ये दाखवली. आणि माउंटेन जे आहेत ते डार्क ऑरेंज असणार आहेत. हिमालया जो असतो, हे बघा, हे पूर्ण हिमालय आहे. ग्रेट हिमालया लिहिलेले, GREAT, असं बिग सेंटेन्सेस मध्ये लिहिलं ना, मानसरोवर लेकच्या जवळ. ते काय आहे, तो जो कॉर्नर आहे तो पूर्ण हिमालय आहे, हिमालय पर्वत आहे तो, द ग्रेट हिमालय. असे खूप सगळे माउंटन्स दिसतील, हिल्स दिसतील, प्लॅटूज जो मी केली आहे तिथे काय तिथे साऊंड ब्रेक होतो. टेकडी जी त्याला बोलतात हिल. आणि पठार कसं असतं, अगदी आवाज ब्रेक होतोय का? वेट, मी क्लास लिव्ह करून परत जॉईन करते.
ओके, आवाज येतोय का? प्रमिताला क्लिअर येतोय आवाज. बाकीच्यांना प्रॉब्लेम आहे का आवाजाचा? ओके, मला वाटतं नेटवर्कचा इश्यू आहे ना, पाऊस येतोय त्याच्यामुळे. तर बघूया आपण कसं होतं क्लास आपला. परत प्रॉब्लेम येत असेल तर परत सांगा मला. स्क्रीन शेअर केले की थोडा प्रॉब्लेम होतोय. सो फॅमिलियर नेम्स बघितले आपण. हिमालया दिसलं आपल्याला. त्याच्यानंतर सातपुडा पर्वतरांग आहेत. आपला महाराष्ट्र स्टेट जिथे आहे तिथे सातपुडा रेंज असं लिहिलंय. म्हणजे काय? विंध्य रेंज म्हणजे विंध्य पर्वत, त्याच्यानंतर सातपुडा पर्वत. तर ही पर्वतांची नावं आहेत. इकडे हिमालय आहे. वरती जम्मू काश्मीरमध्ये वरच्या टोकावरती हिमालय आहे. तो हिमालय फक्त तिथेच नाहीये, तर तो वरून मी तुम्हाला याच्यावरती दाखवते. तो हिमालय कुठे कुठे दिसतो आपल्याला? तर हा जो हिमालय आहे, हा इथून इथपर्यंत पसरलेला आहे. हिमालय रांगा ज्या आहेत त्या इथून इथपर्यंत सगळा हिमालयाचा भाग आहे. हा सातपुडा पर्वत आहे. तसंच इथे विंध्य पर्वत आहे. परत हे सगळे प्लॅटूज आहेत. हे प्लॅटू आहे. त्याच्यानंतर डेझर्ट म्हणजे वाळवंट म्हणतात. डेझर्ट म्हणजे काय? जिथे पाण्याची खूप कमतरता असते. वाळवंटाचा भाग असतो. त्यामुळेच बघा इकडे हा जो आहे ना, हा राजस्थानचा एरिया आहे. आणि राजस्थानमध्ये फक्त एकच नदी दिसते. फक्त ही जी लोणी नावाची आहे, ही एकच रिव्हर दिसते राजस्थानमध्ये. बाकी सगळ्या म्हणजे कमी नद्या आहेत. तिथे जास्त करून डेझर्ट आहेत, वाळवंट आहेत. त्याच्यानंतर इथे डेक्कन प्लॅट, हे सगळे आपल्या ओळखीचे सगळे पट म्हणजे नाव आहेत. असं त्यांनी सांगितलं की काही ह्यातले जे नाव आहेत ते आपल्या ओळखीचे आहेत. ओके. त्याच्यानंतर आपण आताच पाहिलं ह्या सगळ्या रिव्हर आहेत. जसं की गोदावरी, त्याच्यानंतर भीमा. ह्या सगळ्या तुम्ही कधीतरी राष्ट्रगीतामध्ये किंवा कुठेतरी ह्या नद्यांची नावं पाहिली असतील. गंगा नदी आहे, ही गंगा नदी, गोमती. तर अशा बऱ्याचशा नद्या आहेत. खूप सगळ्या नद्या दिलेल्या आहेत इथे. तुम्ही ह्या थोडस स्लोली क्लास झाल्यावरती रीड करू शकता सगळ्या नद्या. टीचर, महाराष्ट्रामध्ये कोणत्या नद्या आहेत? हा, माझी स्कूलची सुद्धा क्लास चालू झाली. ओके. किती वाजले? एक मिनिट हा. 7:20 झालेत आता. टीचर, स्कूलचे टीचर आईच ठेवले. पहिले बोललेला 7:30ला, आता बोललेत का 7:40ला, 7:20ला. ओके ओके, तू लिव्ह करू शकतेस. मग तू आपलं रेकॉर्डिंग आहे ते चेक कर किंवा मग युट्यूब वर बघ. हा, ठीक आहे. ओके टीचर. किंवा मग मॅमशी बोल तू. आपले टकले मॅम आहेत ना, त्यांच्याशी डिस्कस कर. आपला उरलेला क्लास मग तुला रेकॉर्डिंग वगैरे भेटेल. ओके. तर अदर स्टुडंट अंडरस्टूड? समजतंय का? अनिकेत, अनिकेतच नाव मला आठवतंय. अजून कोण होतं? माझी स्क्रीन तर ब्लँक झाली. मी लिव्ह केला होता ना क्लास. ओके. डायरेक्शन दे, साऊथ, ईस्ट अँड वेस्ट. तर
दाखवलाय भारताच्या वर महाराष्ट्र, गुजरात म्हणजे वेट अ मिनिट मी काय करते तुम्हाला याच्यावरती दाखवते. तर हा जो आहे तो हा जो आहे तो नॉर्थ पार्ट येईल. त्याच्यानंतर इकडचा जो आहे तो वेस्ट येईल म्हणजे पश्चिम, नॉर्थ उत्तर, आणि इकडचा हा सगळा पूर्व भाग, इंडियाचा पूर्व भाग झाला, आणि हा सगळा जो आहे तो साऊथ म्हणजे ईस्ट, वेस्ट, नॉर्थ आणि हा साऊथ. समजला? म्हणजे त्यानुसार आपल्याला स्टडी करायचंय. महाराष्ट्र म्हणजे इकडे पश्चिमेकडे आला, इकडे हे असेल हिमाचल प्रदेश किंवा हे नेपाळ वगैरे इकडचा जो भाग आहे, आपल्याला समजा इकडच्या पार्टचा स्टडी करायचा तर हा ईस्ट आला. वरती जम्मू काश्मीर, पंजाब याच्याशी रिलेटेड आपल्याला स्टडी करायचे तिकडच्या नद्या म्हणजे नॉर्थ साइड आली, आणि खाली साऊथ तमिळनाडू, आंध्र प्रदेश वगैरे हे आले, कर्नाटका हे सगळे साऊथ देश आले, साऊथ स्टेट्स आले. ओके. आणि इथे बघा रिव्हरचं साईन दिलेलं आहे. रिव्हरचं साईन म्हणजे प्रत्येक मॅपच्या कॉर्नरमध्ये आपण ज्याचा स्टडी करतोय त्याचं साईन्स आणि सिम्बॉल्स दिलेले असतात. तर इथे आपल्याला रिव्हरचं साईन दिलेले. ओके. सो अजून एक नेक्स्ट मॅप दिलेला आहे आपल्याला, त्याचा पण आपल्याला स्टडी करायचा आहे. सो स्टडी द फिजिकल मॅप ऑफ इंडिया केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर ह्या इंडियाचा आपल्याला फिजिकल मॅप स्टडी करायचा आहे. फाइंड द माउंटन्स अँड नेम देम. तर ह्याच्यामध्ये आपल्याला मी सांगितलं तुम्हाला की जे ऑरेंज कलर आहेत म्हणजे 6000, इकडे बघा, इकडे जो आहे कॉर्नर मध्ये ते आपल्याला हाईट दिलेले आहेत, वेगवेगळ्या हाईट आहेत, आणि हाईट नुसार जशी जशी हाईट वाढते तसं तसं हाईट इन मीटर्स म्हणजे ते मीटर्स पण वाढत जातात. तर 6000, 8000 जर असेल म्हणजे काय आहे ते तिथे माउंटन आहे. 4500 तो पण माउंटनच येईल. जो उंच 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 भाग होत जातो तो म्हणजे काय आहे, माउंटन. तर इथे बघा आपल्याला कुठले कुठले माउंटन्स दिसत आहेत. माउंटन सापडतायत का? इकडे पीर पंजाल रेंज, रेंज जिथं दिलाय म्हणजे काय, पर्वत रांगा. रेंज म्हणजे काय, रांगा. नुसतं माउंटन न देता ते काय बोलतात, रेंज. रेंज म्हणजे काय असतं, तर एका पाठोपाठ एक पर्वतांची रांग असते, म्हणजे क्यू असते, अशी सिंगल लाईन असते अशी पर्वतांची, म्हणून त्याला बोलतात रेंज. ओके. तर इथे बघूयात आपण. तर हा जो पार्ट आहे तो मी सांगितलं तुम्हाला की हा हिमालयाचा आहे. हा जो पार्ट आहे तो हिमालयाचा आहे. परत त्याच्यानंतर ही जी आहे सातपुडा रेंज, इथे आपल्याला माउंटन दिसतात. सातपुडा रेंज आहे, इथं पीर पंजाल रेंज आहे, म्हणजे हे सगळे काय आहेत, माउंटन्स आहेत. हे इथे वेस्टर्न घाट, पश्चिम घाट जो आहे, घाट म्हणजे पण माउंटन रेंज आहे, म्हणजे तिथे पर्वत आहेत किंवा माउंटन्स आहेत. तर ते मध्ये मध्येच ऑरेंज आहे, कुठे कुठे ग्रीन आहे. तर म्हणजे काय, ग्रीन जो आहे तो तिथे ग्राउंड आहे म्हणजे मैदान आहे किंवा हे आहे, जमीन आहे तिथे. जिथे जिथे ऑरेंज कलर दिलाय तिथे नंतर काय
त्याचप्रमाणे होत्या खूप सगळ्या हिल्स दिसत होत्या आपल्याला. हम्म. हिल्स कुठे दिसत आहेत? इकडे दिसतंय बघा, खाली एकदम साऊथला अनाई मलाई हिल्स, अनाई मलाई हिल्स आणि अनाई मुई हिल्स. तर अशा 2 टाईपच्या हिल्स दिसतात एकदम खाली. कार्डम हिल्स पण दिसते खाली साऊथकडे, साऊथ भागात. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये महादेव हिल दिसते महाराष्ट्रामध्ये. बारीक एकदम बारीक सेंटेन्सेस आहेत ते जे आहेत ना, वर्ड्स बारीक आहेत ते तुम्हाला सतमाला हिल्स दिसत आहेत. सतमाला हिल आहे, महादेव हिल आहे. त्याच्यानंतर जे येलो कलरच्या जवळ आहे ना तिथे हिल आहे बघा. नंतर नालिया मल्ला हिल्स. ओके, आपण याच्यामध्ये बघूया, गॅलरीमध्ये बघू. तर इथे बघा, याच्यामध्ये दिसत नाहीये कारण हा जो फोटो आहे तो जास्त हे नाही होते, एक्सपांड नाही होते, मोठा होत नाहीये हा फोटो. तरी पण इथे बघा सतमाला हिल्स दिसत आहेत. त्याच्यानंतर इथे इथे महादेव हिल दिसतेय. आणि इकडे साऊथ मध्ये अनाईमलाई हिल म्हणून दिसते, अनाईमुडी हिल. तर अशा वेगवेगळ्या ज्या टेकड्या आहेत त्या वेगवेगळ्या भागात दिसत आहेत आपल्याला. इकडे गिरनार हिल दिसते इथं वरती कॉर्नर मध्ये ग्रीन. इकडे जो वेस्टचा पार्ट आहे तिथे आहे गिरनार हिल. दिसतायत सगळ्यांना? साऊंड इज ब्रेकिंग. ओके, पण हिल्स कळल्या का सगळ्यांना? मॅप वरती कळतायत का हिल्स कुठे आहेत, माउंटन कुठे आहेत? थोडासा व्हॉइस ब्रेक होत असेल, पण आपल्याला फक्त हिल्स, माउंटन्स, रिव्हर्स फाइंड आउट करायचे आहेत. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत फाइंड आउट करू शकता. तर समजताय तुम्हाला? ओके, झालं. आता आपण 6th स्टार्ट करूया. आता फाइंड अँड नेम द प्लॅटोज इन द मॅप. तर आता जसं हिल्स पाहिल्या आणि माउंटन पाहिले तसंच आपल्याला प्लॅटूज फाइंड आउट करायचे. प्लॅटू कुठे कुठे आहेत, प्लॅटू कुठे लिहिलं आहे ते फाइंड आउट करायचे. इथे बघा महाराष्ट्र प्लॅटू दिसतोय, मेवाड प्लॅटू. महाराष्ट्रामध्ये जो आहे तो महाराष्ट्र प्लॅटू, डेक्कन प्लॅटू. वेट अ मिनिट. तर इथे जो आहे तो इथे बघा, इथे जो आहे तो महाराष्ट्र प्लॅटू आहे. त्याच्यानंतर इथे कर्नाटका प्लॅटू. तिथेच आता गिरनार प्लॅटू पण होता, गिरनार प्लॅटू. तर असे वेगवेगळे प्लॅटूज आहेत. अजून पण तुम्हाला प्लॅटूज तुम्ही फाइंड आउट करू शकता. कुणाचा तरी अनम्यूट आहे. मारवाड प्लॅटू आहे इथं वरती दिसतोय. फाइंड आउट करायचे ऍटलीस्ट 3 नेम्स.
3 plateaus, 3 hills, 3 mountains. Understood? Write the names of major rivers. Next question आहे फ्लो इनटू कोरोमंडल कोस्ट. तर कोरोमंडल कोस्ट जो आहे म्हणजे हा जो इकडचा मी स्क्रीन बिग करते बघा. कोस्ट म्हणजे काय? किनारा. तर आपला भारत देशाचा जो किनारा आहे म्हणजे कोस्ट लाईन, किनारपट्टी, तर तिथे आहे कोरोमंडल कोस्ट. तर त्या कोरोमंडल कोस्टच्या आसपास कोणत्या नद्या आहेत? म्हणजे हा जो कोरोमंडल कोस्ट आहे इथे इथे मी दाखवला ऑरेंज लाईन मध्ये. तर हा जो कोस्ट आहे तिथे वरचा मॅप बघून कोणत्या कोणत्या नद्या तिथे दिसतात तुम्हाला त्या फाइंड आउट करायच्या. कोरोमंडल कोस्ट. स्टडी द कोर्स ऑफ द गंगा, नर्मदा, वैनगंगा, गोदावरी अँड कावेरी रिव्हर्स. तर ह्या ज्या नद्या आहेत ते कुठे आहेत त्या फाइंड आउट करायच्या आहेत. नोट द स्लोप ऑफ द लँड इन ईच बेसिन अँड राईट द डिरेक्शन ऑफ द स्लोप. ओके, तर हे आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघूया. हे नाही जमणार तुम्हाला, पण वरचे जे 5 क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर सगळ्यांनी नोट डाऊन करायचे नोटबुक मध्ये. ओके, स्टडी द मॅथ्स अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स असा क्वेश्चन आहे होमवर्क साठी. तर हे जे 5 क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर जे आहेत ते नोटबुक मध्ये नोट डाऊन करायचे. अंडरस्टूड? ओके, 6th स्टँडर्ड स्टुडंट्स आहेत अवेलेबल? प्रमिता आहे, अजून कोण आहे? प्रमिताच दिसतेय फक्त. आदेश पण आहे. आदेश आहे ना? ओके, आदेश. ओके, सो आपला तोच लेसन चालू आहे, पृथ्वी आणि वृत्ते, अर्थ अँड द ग्रॅटिट्यूड. तर एक लास्ट पार्ट राहिलाय आपला ग्रॅटिट्यूड, है ना, म्हणजे वृत्त जाळी. ग्रॅटिट्यूड म्हणजे काय? वृत्त जाळी. असा ग्लोब वरती जो हा जो दिसतोय आपल्याला, ही जी जाळी बनलेली, नेट जी बनलेली आहे, काही आडव्या रेषा आहेत आणि काही उभ्या रेषा आहेत. तर अक्षांश आणि रेखांश असं बोलतात त्यांना, लॅटिट्यूड्स अँड लॉंगिट्यूड्स. लॅटिट्यूड्स म्हणजे ह्या आडव्या रेषा ज्या आहेत अर्थच्या सर्कल वरती, स्क्वेअर वरती ज्या आडव्या रेषा आहेत त्याला बोलतात लॅटिट्यूड्स, आणि उभ्या आहेत त्या लॉंगिट्यूड्स. आणि लॅटिट्यूड लॉंगिट्यूड मिळून जी नेट तयार होते ग्लोब वरती त्याला बोलतात ग्रॅटिक्यूल, म्हणजे वृत्त जाळी. The parallels and meridians on the globe from the net that is called graticule. This facility is determining the location of place. तर आता नेक्स्ट जेव्हा लेसन मध्ये आपण हे सगळं पाहणार आहेत, लॅटिट्यूड लॉंगिट्यूड, हे सगळं डिपेंड असणार आहे कुठल्याही प्लेसचा आपल्याला स्टडी करायचा आहे त्यावेळेला हे जे अक्षांश रेखांश आहेत म्हणजे लॉंगिट्यूड लॅटिट्यूडच्या तिथे डिग्री दिल्या जातील आणि त्याच्यावरून आपल्याला ती प्लेस कुठे आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. किंवा मग ती प्लेस दिलेली असणार आणि त्या लॅटिट्यूडची डिग्री किती आहे. आपण जे लर्न केलं मागच्या वेळेस इथे बघा, इथे आपण लर्न केलं की डिग्री, मिनिट अँड सेकंड असं आपण लर्न केलं होतं लास्ट टाइम, आठवतंय? तर ह्या प्लेसची जी इन्फॉर्मेशन आहे तशी दिली जाते. म्हणजे डिग्री म्हणजे वरती एक छोटासा सर्कल किंवा डॉट बनवला जातो म्हणजे डिग्री. मिनिट्स एक कॉमा आणि सेकंड यूज लॅटिट्यूड करून आपल्याला अर्थवरचं कुठलंही लोकेशन आपण सांगू शकतो. दिस मेथड इज बिंग युज्ड इव्हन इन टुडेज मॉडर्न एज
क्वाईट इफेक्टिव्हली. तर ह्या आता सुद्धा आपण ह्या लॅटिट्यूड लॉंगिट्यूडचा यूज करून म्हणजे हे जे मॉडर्न टेक्निक आहे आत्ताच्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये सुद्धा त्याचा यूज होतो. आपल्या मोबाईलमध्ये जीपीएस लावतो आपण, है ना, कुठे जायचं असलं तर जीपीएस ऑन करतो आणि मग आपल्याला ज्या गावाला जायचंय तिथला आपल्याला रोड जो आहे तो दिसत जातो. तो कशामुळे दिसतो? तर हे लॅटिट्यूड लॉंगिट्यूडचा यूज करून, त्याचा स्टडी करून ते जीपीएस वरती सगळं ते बनवले असतं, है ना. तर हे जे मॅप्स वरचे जे लोकेशन्स आहेत ते सेव्ह केलेले असतात. मग ते आपल्याला इंटरनेटवरून आपल्याला जीपीएस सिग्नल दिसतात. मग त्यानुसार आपण त्या ठिकाणी बरोबर पोहोचतो. तर त्याला काय बोलतात? जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, GIS, म्हणजे भौगोलिक माहिती आणि ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. ग्लोबल जागतिक पोझिशन म्हणजे स्थान निश्चिती. पोझिशनिंग म्हणजे काय? स्थान निश्चिती. तर जीपीएस त्याला बोलतात जीपीएस म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आणि जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. ॲज अल्सो गुगल मॅप्स, विकिपीडिया अँड भुवन ऑफ इस्रो ऑन द इंटरनेट अल्सो मेक यूज ऑफ लॅटिट्यूड्स अँड लॉंगिट्यूड्स. हे जे जीपीएस आहेत आपल्या मोबाईलमध्ये जे असतात सगळे जीपीएस, फक्त तेच यूज करतात असं नाही. गुगल मॅप पण ह्याचा जीपीएस आणि GIS चा यूज करतो. विकिमॅपिया म्हणून आहे, त्याच्यावरून पण आपल्याला कुठे जायचं असेल, विकिमॅपिया डाउनलोड केलं आपण तर त्याच्यावरून पण आपल्याला लोकेशन फाइंड आउट होतं. किंवा भुवन म्हणून आहे, इस्रोचं भुवन जे आहे ते डाउनलोड केलं ऍप तर त्याच्याने सुद्धा होतं, किंवा गुगल मॅपने सुद्धा होतं आणि जीपीएसने सुद्धा होतं. हे काही मॅप्स ऍप्स आहेत, त्याच्यामुळे आपल्याला आपलं लोकेशन फाइंड आउट करू शकतो आपण. आणि हे लोकेशन कशावरती बेस्ड आहे? तर लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूडचा स्टडी करून बनवलेले आहे. बघितलं जिओग्राफर्स किती हुशार असतील, त्यांनी या सगळ्याचा यूज करून लॅटिट्यूड लॉंगिट्यूड ग्लोबचा अभ्यास करून ही आपल्याला सिस्टीम बनवली, जीपीएस किंवा गुगल मॅप्स. त्याच्यामुळे आपल्याला इझिली आपण फाइंड आउट करू शकतो लोकेशन. पूर्वीच्या काळी कसं आपण विचारत जायचो. आपल्याला एखादं लोकेशन पाहिजे असेल, एखादा रस्ता माहिती नसेल तर आपण एकमेकांना विचारत माहिती घेत थांबत आपण जायचो. पण आता असं नाहीये. आता ट्रॅव्हल करताना असं कारमध्ये किंवा मग मोबाईल वरती आपल्या अशी जीपीएस असते, किंवा कारमध्ये जीपीएस इन्स्ट्रुमेंट फिट केलेलं असतं. तर त्याच्यामुळे आपल्याला तो रोड ऑटोमॅटिक फाइंड आउट होतो. आपलं जे लोकेशन आहे ते किती किलोमीटर आहे, तिथे रस्त्यामध्ये ट्रॅफिक आहे का, माउंटन्स आहेत का, रस्त्यावरती काय काय ऑब्स्टॅकल आहेत आपल्याला ते समजू शकतात. दिस टेक्नॉलॉजी इज ऑल्सो अवेलेबल ऑन मोबाईल फोन्स अँड मोटर कार्स. तर हे जे तंत्रज्ञान आहे जीपीएसचं ते मोबाईल फोनमध्ये आणि मोटर कार्स म्हणजे कारमध्ये असतं. इंडियन रिजनल पोझिशनिंग सिस्टीम. India has achieved self-reliance in global positioning technology. म्हणजे भारताने सुद्धा महत्वाचं स्थान मिळवलंय याच्यामध्ये, जीपीएस मध्ये. जीपीएस टेक्नॉलॉजी जी आहे त्याच्यामध्ये विथ द हेल्प ऑफ IRNSS, नॅशनल रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम, लोकेटिंग एनी प्लेस इन द इंडियन सबकॉन्टिनेंट इज गोइंग टू बी इझी. कुठलंही इंडियावर मधलं प्लेस आपल्याला फाइंड आउट करायला इझी होतं IRNSS मुळे. फॉर दिस इंडिया इज लॉन्चिंग इट्स ओन सिरीज ऑफ 7 सॅटेलाइट. त्याच्यासाठी सॅटेलाइट्स याच्यामध्ये स्पेसमध्ये सॅटेलाइट्स सोडावे लागतात. म्हणजे काय त्याच्यामुळे काय होतं, सॅटेलाइट लॉन्च करतात म्हणजे सॅटेलाइट जेव्हा फिरत असतात स्पेसमध्ये तेव्हा ते जीपीएस फाइंड possible to locate any प्लेस. तर त्याच्यामुळे हे जे सेव्ह भाग आहे तिथलं लोकेशन आपण इझिली फाइंड आउट करू शकतो.
ओके. तर अशा प्रकारे अर्थ अँड द ग्रॅटिट्यूड हा लेसन आपण संपवलेला आहे. लेसन थोडा डिफिकल्ट आहे, पण तुम्ही ऍटलिस्ट 2-3 टाइम्स रीड करायचा आहे सगळ्यांनी, तेव्हा तो इझिली समजेल तुम्हाला. ओके. आदेश, प्रमिता तर करतेच आहे, मला तर वाटतं प्रमिता करत असणार आहे रीडिंग, रेग्युलर स्टडी करत असणार आहे प्रमिता. आदेश तू पण करायचा आहे. लगेच इंग्लिश मध्ये नसेल समजेल तर तुम्ही मराठी बुक पण रेफर करू शका. मराठी बुक पण आहे आपल्याकडे, तर मराठी बुकचं पीडीएफ मॅम कडून घेऊन तुम्ही मराठीतून पण आधी रीड करू शकता. येस प्रमिता, तुझा होमवर्क चेक केलाय मी थोड्या वेळाने कमेंट देते तुला. ओके. So our next lesson is let us use the gratitude. ग्रॅटिट्यूड आताच आपण लर्न केलं, म्हणजे वृत्त जाळी. ही जी जाळी आहे, नेट जे आहे, लॅटिट्यूड लॉंगिट्यूड, त्याचा आपल्याला यूज कसा करायचा, लेटस यूज म्हणजे आता त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. ओके. तर आज थोडाच क्लास होणार आहे, कारण मला नेक्स्ट क्लास पण आहे. तर आपण एक 5-6 मिनिट्स क्लास घेऊया. ऑब्झर्व द ग्लोब अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. व्हॉट आर द हॉरिझॉन्टल लाईन्स ऑन द ग्लोब कॉल्ड? हॉरिझॉन्टल लाईन्सला काय बोलायचंय सांगा मला चॅट बॉक्स मध्ये पटकन. येस, लॅटिट्यूड. लिस्ट द कॉन्टिनेंट्स अँड ओशियन्स थ्रू विच द इक्वेटर पासेस. तर खाली जो आहे इक्वेटर आहे, मधून जो जातो, अर्थचे 2 पार्ट करतो, नॉर्थ आणि साऊथ हेमिस्फिअर, असे नॉर्दर्न हेमिस्फिअर आणि सदर्न हेमिस्फिअर असे 2 पार्ट होतात. आणि जो 0 डिग्री आहे तो आहे इक्वेटर. तर इक्वेटर पास होतो. असे कॉन्टिनेंट्स किती आहेत याच्यामध्ये, ग्लोब वरती कुठे दिसत आहेत आपल्याला ज्याच्यातून इक्वेटर पास होतो? तर इक्वेटर पास होतो असे कॉन्टिनेंट्स आहेत साऊथ अमेरिका. साऊथ अमेरिकेमध्ये बघा 0 डिग्रीची जी आडवी लॅटिट्यूड जे आहे इक्वेटर तो पास होतोय. 0 डिग्रीची जी आडवी लाईन आहे त्याच्यातून साऊथ अमेरिकातून एक लाईन जाते आणि आफ्रिकेमधून जाते. तर आफ्रिका आणि साऊथ अमेरिका याच्यामध्ये इक्वेटर पास होतो. एनसर्कल द इंटरसेक्शन्स ऑफ 0 डिग्री मेरिडियन अँड 0 डिग्री पॅरलल्स ऑन द ग्लोब. तर 0 डिग्रीचा मेरिडियन आणि 0 डिग्रीचा पॅरलल फाइंड आउट करायचं आपल्याला. तर वेट, वेट अ मिनिट, माझी गॅलरी परत ओपन करावी लागेल मला. तर हा जो फोटो आहे याच्यामध्ये बघा 0 डिग्री, चुकून माझा मॅप मराठीचा आलाय. ओके, काही हरकत नाही. तुम्हाला फक्त हा जो ग्लोब आहे तो बघायचा फक्त. तर 0 डिग्री आणि 0 डिग्री लॉंगिट्यूड पास होते असा कोणता आहे? तर ही जी आहे हे लॅटिट्यूड सर आवाज ब्रेक होतोय. आहे आणि हा आहे, ही जी लाईन आहे ती ओके. आपला क्लास पण संपत आलाय.
अजिबात आवाज येत नाहीये का? जरा जरा येते. आता येतोय आवाज? येते. नो. नाही येते का? येतोय. ओके, जस्ट आपल्याला हे जे आहे 2 क्वेश्चन आपण बघूया. तर ह्या ज्या आडव्या रेषा आहेत ते आहे लॅटिट्यूड. तर 0 डिग्रीची जी आहे, आताच मी तुम्हाला सांगितलं 0 डिग्री जी ही आहे इक्वेटर आहे त्याला बोलतात, आडवा आहे तो लॅटिट्यूड आणि उभा आहे तो लॉंगिट्यूड. त्यांनी काय बोललंय की जिथे त्या रेषा एकमेकांना टच होतात, जॉईन होतात, तिथे आपल्याला एक सर्कल बनवायचा आहे. तर त्याचा आन्सर आहे हे, इथे असा सर्कल बनवायचा आहे. त्याच्यानंतर ते सांगतायत की विच ओशियन्स आर स्प्रेड इन ऑल 4 हेमिस्फेअर. तर कोणता ओशियन जो आहे तो सगळ्या ह्याच्यामध्ये दिसतोय? कोणता ओशियन जो आहे तो सगळ्या हेमिस्फिअर, नॉर्थ हेमिस्फिअर, साऊथ हेमिस्फिअर, ईस्ट वेस्ट, दोन्ही पण हेमिस्फिअर मध्ये कोणता ओशियन दिसतोय? तर पॅसिफिक ओशियन. बघा, पॅसिफिक ओशियन सगळीकडे आहे. पॅसिफिक ओशियन आणि पॅसिफिक ओशियन दिसतोय सगळ्यांना? अटलांटिक आणि पॅसिफिक ओशियन. अटलांटिक ओशियन मध्ये दिसतोय तो, आणि साईडचे जे आहेत पॅसिफिक ओशियन आहेत ते 4 हेमिस्फिअर मध्ये दिसतात आपल्याला. जास्त आवाज ब्रेक होतोय का स्टुडंट्स? ओके, हे जस्ट लास्ट, जे लास्ट आहे ते आपण पाहूया. ओके, तर हा जो आहे तो पॅसिफिक ओशियन आहे, आणि हे बघा हा जो आहे तो पॅसिफिक ओशियन आहे, आणि इकडचा जो आहे इकडे एक पॅसिफिक ओशियन आहे. म्हणजे आपण अर्थचे जर असे 4 पार्ट केले तर 4ही भागांमध्ये आपल्याला कोणते कोणते ओशियन दिसतात? तर हा अटलांटिक ओशियन जो आहे तो पण अर्थच्या 4ही भागांमध्ये पसरलेला, आणि हा जो पॅसिफिक आहे, पॅसिफिक महासागर इकडे पण आहे, इकडे पण आहे, आणि या बाजूला पण आहे, इकडे पण आहे आणि इकडे पण आहे. म्हणजे तो वरती खाली असा दोन्हीकडे आहे. म्हणजेच काय आहे, पॅसिफिक आणि अटलांटिक हे जे ओशियन आहे ते 4ही हेमिस्फिअर मध्ये स्प्रेड झालेले. ओके, अंडरस्टूड? ओके, सो आज इथेच थांबूया आपण, आवाज पण ब्रेक होतोय. नेक्स्ट टाइम आपण परत रिवाइज करूया हे सगळे क्वेश्चन, आणि अजून नेक्स्ट पार्ट पण पाहूया. ओके, बाय एव्हरीवन. बाय.